कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ. कोयना धरण आज विसर्ग वाढवणार. आमणापूर पूल वाहतुकीसाठी बंद. पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा मैला पूर आलाय आणि त्यामुळे गेल्या 24 तासात आमणापूर येथे पाणीपातळीत सुमारे 3 फुटाची वाढ झाली आहे. आमणापूर अंकलखोप पुलावरील वाहतूक तालुका प्रशासनाच्या वतीनं दक्षतेच्या कारणास्तव बंद केला आहे. सुरक्षेसाठी पलूस आणि भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सहकार्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर पाणीपातळी आणखीन 3 फुटांनी वाढल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे. भिलवडी पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 31.2 वरून 32.2 फुटांवर आलेली आहे. तर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 34.0 फुटांवर पोहोचली आहे. नागठाणे येथील बंधारा सोमवारी पहाटे 2 वाजल्यापासून पाण्याखाली आहे आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे हा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटलेला आहे. औदुंबर येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात बुधवारी सकाळी 10 वाजता पाणी शिरलंय. तर बुर्ली, आमणापूर, धनगाव, भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. नदीपात्राबाहेर पडल्याने सगळ्यांच्या नजरा कोयना धरणाकडे लागलेल्या आहेत. गेल्या गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणातील पाणीसाठा 75.26 TMC म्हणजेच 71.51% पोहोचला आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं झोडपलेलं आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर येथे 307 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.